नमस्कार मंडळी, जय कृष्ण, जय राम कृष्ण हरी. आपलं शीतल किचन मध्ये आज परत एकदा स्वागत आहे. आज आहे आषाढ महिन्यातली एकादशी. त्याबद्दल मी तुम्हाला उपवासाचा भगर आणि आमटी कशी करायची किंवा आमच्याकडची कशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघा, सर्वप्रथम मी तेल ऍड करते. हे शेंगदाणा तेल आहे. हे शेंगदाणा तेल आहे. कुकरमध्ये पटकन व्हावं म्हणून मग मी पटकन कुकरमध्ये एक दोन शिट्ट्यामध्येच हे रेडी होते. ही बघा, आपण बघा, आम्ही जिरे खातो उपवासाला. मी जिरे ॲड करते. त्याच्यानंतर मी मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते पण ॲड करते. आज कुणी कुणी मिरच्या बारीक करून पण टाकतं मिक्सरमधनं. आता ही मी भगर धुवून घेतलेली आहे. ही मी त्या तेलामध्ये थोडीशी मिरच्या टाकल्या. त्यानंतर मी याच्यामध्ये बटाट्याचे छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या. मी ते पण ॲड करते. बटाट्याने त्याला छान चव येते. आता बटाटे थोडे परतू दिले. तुम्ही त्यातच थोडंसं मीठ ॲड करते, थोडी साखर ॲड करते चवीपुरती. मीठ तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे बटाटे थोडे परतले, तर मी भगर थोडी भिजवून म्हणजे धुवून ठेवली आहे स्वच्छ. तर ती आपण या तेलामध्ये थोडीशी परतून घेऊया. हे असे तेलामध्ये आपण परतून घेऊ. मी भगर छान परतून घेतली आहे तेलामध्ये. आणि आता मी काय करते, याच्यामध्ये पाणी टाकते. मी गरम पाणी वगैरे नाही करत बसते. हे असं केलं आहे अर्ध्या अर्ध्या भागामध्ये. या अर्ध्या भागामध्ये हे पाणी मी गरम करून घेईल. भांडं गरमच आहे कुकरचं, तर मग ते लगेच गरम होऊन जाईल. आता हे पाणी चांगलं बऱ्यापैकी गरम झालंय. मग त्याच्यामध्ये ही भगर मिक्स करून घेते. थोडी उकळी आली की मग आपण त्याचा शेंगदाण्याचा कूट ॲड करू, नाहीतर मग खाली लागते भगर आणि लवकर शिजत पण नाही. तर थोडंसं शिजत आली की मग आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करूया. हे बघा मैत्रिणींनो, उकळी आली आहे. त्याच्यात मी आता थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करत आहे. साधारण एक 3-4 चमचे. याने थोडी छान चव लागते शेंगदाण्याच्या कुटाने. नाही टाकायचं तर नाही, नका टाकू, कारण ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, अदरवाईज नाही टाकला तरी चालतं. हे हलवून घेते छान. थोडं शिजू देऊ आणि लगेच झाकण लावून देऊ. 1-2 शिट्ट्यात ही भगर रेडी होईल. राम राम मंडळी, जय हरी विठ्ठल. आज आषाढी एकादशी निमित्त मी भगर दाखवली. आता आमटीची पण रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, मी घेतलंय जिरे फोडणीसाठी. आम्ही खातो जिरे. आणि नंतर ह्या मिरचीच्या तुकड्या. त्याच्यानंतर हे तिखट, चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचा पल्प म्हणता येईल, हा गूळ
आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे आणि हे आहे शेंगदाण्याचं तेल. सर्वप्रथम मी कढई गरम झाली आहे. मी सर्वप्रथम तेल ॲड करते. साधारण एक पळी, एक चमचा, एक पळी आहे ही तेलाची. त्याच्यानंतर मी जिरे ॲड करते फोडणीसाठी. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मिरचीचे जे छोटे तुकडे केले ते पण ॲड करते. साधारण या 2 मिरच्या आहे. तुम्ही तिखट जसं लागतं तसं करू शकता. त्याच्यानंतर मी याच्यातच ना थोडंसं तिखट ॲड करते. साधारण एक अर्धा चमचा असेल बघा. त्यानंतर याच्यात आपण थोडासा चिंचेचा जो पल्प केला आहे, पल्प करून ठेवला आहे, तो मी ॲड करते. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा जो कूट आहे, ज्याची आपण आमटी बनवतो, मेन इन्ग्रेडियंट हाच आहे, शेंगदाण्याचा कूट. तर आपण तो ॲड करूया. किती प्रमाणात करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. मी साधारण एक वाटी भर घेतला आहे. त्याला थोडंसं तेल सुटेल. तेल सुटतं, नंतर आपण थोडं परतवल्यावर हे बघा कसं आजूबाजूने तेल सुटायला. हे बघा. आता आपण याच्यामध्ये गूळ ॲड करूया. साधारण हा एवढा गूळ आहे वाटीभर. तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे घेऊ शकता. आमच्या घरी थोडं जास्त गोड आवडतं आमटीमध्ये तरी, तर मी जास्तीचा गूळ ॲड केला आहे. नंतरही वाटलं की ही कमी गोड झाली तर मग मी अजून थोडासा गूळ ॲड करेन. असं केलं ना की त्याला वेगळी चव येते. पगळून घ्यायचा गूळ त्याच्यामध्ये थोडा, छान लागतं. बघा साधारण थोडासा पगळत आलाय गूळ. आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जसं लागेल तसं पाणी ॲड करा. थोडी पातळच असते, जास्त घट्ट नाही असत ही. अजून थोडंसं मी पाणी ॲड करते. तुम्हाला असं वाटलं कधी ही पातळ झाली ना, नंतर तुम्ही थोडा शेंगदाण्याचा कूट पण ॲड करू शकता, वाढवायचे असेल तर. झालं. आता थोडंसं उकळू द्यायचं 10 मिनिट की आपली आमटी रेडी. हे बघा किती छान उकळी आलेली आहे आणि ही आता रेडी झाली आहे खाण्यासाठी. हे बघा मैत्रिणींनो, भगर पण कुकरमध्ये छान रेडी झाले. फक्त 2 शिट्ट्यांमध्ये ही रेडी झाली आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, आपली भगर आणि आमटी तयार आहे. त्याच्यावर मस्त भगरीवर छान छान तूप टाकायचं आणि छान आस्वाद घ्यायचा. चला फराळ करायला. थँक्यू. झालं खरे. हे बघा मैत्रिणींनो, आपली भगर आणि आमटी तयार आहे. त्याच्यावर मस्त भगरीवर छान छान तूप टाकायचं आणि छान आस्वाद घ्यायचा. चला फराळ करायला. थँक्यू. झालं खरे. नमस्कार मंडळी, जय कृष्ण, जय राम कृष्ण हरी. आपलं शीतस किचनमध्ये आज परत एकदा स्वागत आहे. आज आहे आषाढ महिन्यातली एकादशी. त्याबद्दल मी तुम्हाला उपवासाचा भगर आणि आमटी कशी करायची किंवा आमच्याकडची कशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघा. सर्वप्रथम मी तेल ॲड करते. हे शेंगदाणा तेल आहे. हे शेंगदाणा तेल आहे.
कुकरमध्ये पटकन व्हावं म्हणून मग मी पटकन कुकरमध्ये एक दोन शिट्ट्यामध्येच हे रेडी होते ही बगर. आपण बघा, आम्ही जिरे खातो उपवासाला, मी जिरे ॲड करते. त्याच्यानंतर मी मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते पण ॲड करते आज. कुणी कुणी मिरच्या बारीक करून पण टाकतं मिक्सरमधनं. आता ही मी बगर धुवून घेतलेली आहे, ही मी त्या तेलामध्ये थोडीशी मिरच्या टाकल्या. त्यानंतर मी याच्यामध्ये बटाट्याचे छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या, मी ते पण ॲड करते. बटाट्याने त्याला छान चव येते. आता बटाटे थोडे परतू दिले. मी त्यातच थोडंसं मीठ ॲड करते, थोडी साखर ॲड करते चवीपुरती. मीठ तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे बटाटे थोडे परतले, तर मी बगर थोडी भिजवून म्हणजे धुवून ठेवली आहे स्वच्छ, तर ती आपण या तेलामध्ये थोडीशी परतून घेऊया. हे असे तेलामध्ये आपण परतून घेऊ. मी भगर छान परतून घेतली आहे तेलामध्ये. आणि आता मी काय करते, याच्यामध्ये पाणी टाकते. मी गरम पाणी वगैरे नाही करत बसते. हे असं केलं आहे अर्ध्या भागामध्ये. हे अर्ध्या भागामध्ये हे पाणी मी गरम करून घेईल. भांडं गरमच आहे कुकरचं, तर मग ते लगेच गरम होऊन जाईल. आता हे पाणी चांगलं बऱ्यापैकी गरम झालंय. मग त्याच्यामध्ये ही भगर मिक्स करून घेते. थोडी उकळी आली की मग आपण त्याचा शेंगदाण्याचा कूट ॲड करू, नाहीतर मग खाली लागते भगर आणि लवकर शिजत पण नाही. तर थोडंसं शिजत आली की मग आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करूया. हे बघा मैत्रिणींनो, उकळी आली आहे. त्याच्यात मी आता थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करत आहे. साधारण एक 3-4 चमचे. याने थोडी छान चव लागते शेंगदाण्याच्या कुटाने. नाही टाकायचं तर नका टाकू, कारण ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, अदरवाईज नाही टाकला तरी चालतं. हे हलवून घेते छान. थोडं शिजू देऊ आणि लगेच झाकण लावून देऊ. 1-2 शिट्ट्यात ही भगर रेडी होईल. राम राम मंडळी, जय हरी विठ्ठल. आज आषाढी एकादशी निमित्त मी भगर दाखवली. आता आमटीची पण रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, मी घेतलंय जिरे फोडणीसाठी. आम्ही खातो जिरे. आणि नंतर ह्या मिरचीच्या तुकड्या. त्याच्यानंतर हे तिखट, चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचा पल्प म्हणता येईल, हा गूळ, आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे, आणि हे आहे शेंगदाण्याचं तेल. सर्वप्रथम मी कढई गरम झाली आहे. मी सर्वप्रथम तेल ॲड करते. साधारण एक पळी आहे ही तेलाची. त्याच्यानंतर मी जिरे ॲड करते फोडणीसाठी. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मिरचीचे जे छोटे तुकडे केले ते पण ॲड करते. साधारण या 2 मिरच्या आहे. तुम्ही तिखट जसं लागतं तसं करू शकता.
त्याच्यानंतर मी याच्यातच ना थोडंसं तिखट ॲड करते, साधारण एक अर्धा चमचा असेल बघा. त्यानंतर याच्यात आपण थोडासा चिंचेचा जो पल्प केला आहे, पल्प करून ठेवला आहे, तो मी ॲड करते. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा जो कूट आहे, ज्याची आपण आमटी बनवतो, मेन इन्ग्रेडियंट हाच आहे, शेंगदाण्याचा कूट. तर आपण तो ॲड करूया. किती प्रमाणात करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. मी साधारण एक वाटी भर घेतला आहे. त्याला थोडंसं तेल सुटेल, तेल सुटतं नंतर आपण थोडं परतवल्यावर हे बघा कसं आजूबाजूने तेल सुटायला, हे बघा. आता आपण याच्यामध्ये गूळ ॲड करूया. साधारण हा एवढा गूळ आहे वाटीभर. तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे घेऊ शकता. आमच्या घरी थोडं जास्त गोड आवडतं आमटीमध्ये तरी, तर मी जास्तीचा गूळ ॲड केला आहे. नंतरही वाटलं की ही कमी गोड झाली तर मग मी अजून थोडासा गूळ ॲड करेन. असं केलं ना की त्याला वेगळी चव येते. पगळून घ्यायचा गूळ त्याच्यामध्ये थोडा, छान लागतं. बघा साधारण थोडासा पगळत आलाय गूळ. आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जसं लागेल तसं पाणी ॲड करा. थोडी पातळच असते, जास्त घट्ट नाही असत ही. अजून थोडंसं मी पाणी ॲड करते. तुम्हाला असं वाटलं कधी ही पातळ झाली ना, नंतर तुम्ही थोडा शेंगदाण्याचा कूट पण ॲड करू शकता, वाढवायची असेल तर. झालं. आता थोडंसं उकळू द्यायचं 10 मिनिट की आपली आमटी रेडी. हे बघा किती छान उकळी आलेली आहे आणि ही आता रेडी झाली आहे खाण्यासाठी. हे बघा मैत्रिणींनो, भगर पण कुकरमध्ये छान रेडी झाले. फक्त 2 शिट्ट्यांमध्ये ही रेडी झाली आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, आपली भगर आणि आमटी तयार आहे. त्याच्यावर मस्त भगरीवर छान छान तूप टाकायचं आणि छान आस्वाद घ्यायचा. चला फराळ करायला. थँक्यू. झालं खरे. हे बघा मैत्रिणींनो, आपली भगर आणि आमटी तयार आहे. त्याच्यावर मस्त भगरीवर छान छान तूप टाकायचं आणि छान आस्वाद घ्यायचा. चला फराळ करायला. थँक्यू. झालं खरे.